त्याचं सर्व वर्णन त्या गौडणीमध्ये निळोपारांनी वर्णन केलं. ऐकलं आपण. याच्याकरताच नानायान, याच्याकरताच अष्टांग योग, याच्याकरताच विषयाचा त्याग. शेवटी गंगेची तटाके उदास होऊन गंगेचं तट सेवन केलं. कोणाकरता? याच्या प्राप्ती करता. आणि असा तो दुर्लभ परमात्मा महाराज सांगतात, संतांच्या समाधी प्रसंगाचं जर आपण श्रद्धेनं श्रवण केलं तर तो चक्रपाणी परमात्मा त्याला भेट देतो. खरंच भेट देतो का महाराज? हो, खरंच देतो ना. खरंच भेट देतो. हो. म्हणून सांगणारे कोण आहे? संत शिरोमणी नामदेव महाराज. असे नामदेव महाराज आपल्यातून बोलतात की समाधी श्रवणाचा धरील जो विश्वास, समाधी श्रवणाचा धरील जो विश्वास, विश्वास असणं महत्वाचं आहे. आणि ज्याचा या प्रसंगावर दृढ विश्वास आहे, जो विश्वास धरून श्रवण करेल, समाधी श्रवणाचा धरेल जो विश्वास, जो विश्वास धरून रात्रंदिवस अखंड समाधी प्रसंगाचं श्रवण करतो, त्याला परमात्मा तर भेटतात. अजून काय फल मिळते? नामदेव महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये वर्णन केलं, नाही दोष पातकाचा, विरक्तीने नाही. त्याच्या जीवनात सर्व पातकाचा, पापाचा नाश होतो आणि त्याला पुण्याची प्राप्ती होते. हे संतांच्या समाधी प्रसंगाच्या श्रवणाचं फल. 2 चरणाचं चिंतन करता करता माझा लक्ष गेलं 8:30 वाजत आहे. म्हणजे सहज वेळ कसा गेला. तरी महाराष्ट्राने आज्ञा करताना सांगितलं 7 ते 8:30. मी असा घाबरलो पहिल्यांदा सुरुवातीला. म्हटलं बा आपल्याला 8:30 तास सांगितले असते. बाकीचं सर्व 1 तासाची दररोजची सेवा असते. परंतु आपला आज बीडमध्ये गावातल्या गावातच प्रवास झाला आणि प्रसंग समाधी सोहळ्याचा आणि समाधी सोहळ्याचा प्रसंग असल्यामुळं त्याच्यामध्ये अर्धा तास महाराष्ट्राच्या ताकदीने वाढून मिळालेला वेळ होता. म्हणून आहे त्या वेळेमध्ये आपण सेवेला विराम करू. बाकीच्या राहिलेल्या अभंगाचा आपण बहुश्रुत श्रोते आणि अभंग काही बाकीच्या ठिकाणी घेता येत नाही. कारण समाधी प्रसंगालाच या अभंगाचं चिंतन करता येते. समाधी प्रसंगालाच अनुसरून नामदेवरायांनी सर्व संतांच्या समाधी प्रसंगाचं वर्णन केलं आणि त्याच्यानंतर शेवटी त्या समाधीचा महिमा सांगणारा हा अभंग. म्हणून महाराज सांगतात, नाही दोष पातकाचा, त्याला कोणत्याच पापाचा दोष लागत नाही. हा समाधी प्रसंगाचा महिमा आहे. आणि जो समाधी प्रसंग श्रवण करतो, महाराज सांगतात अशा विरक्त महापुरुषाच्या समाधीचा प्रसंग, समाधी विरक्त महापुरुषाच्या समाधीच्या प्रसंगाचं वर्णन पतिताला वाराणसी, पतित पुरुषानं ज्याला काशीला जाणं शक्य नाही त्यानं समाधीचा प्रसंग श्रवण करा.